ज्या संजय मंडलिक साहेबांनी स्वतःच्या नेत्याला सोडून गेले, ज्या संजय मंडलिकांनी शिवसेनेशी गद्दारी केली, त्या मंडलिक साहेबांना शाहू महाराजांचा वैचारिक रक्ताचा वारसा काय कळणार? खर तर 50 खोक्यावर विकल्या जाणाऱ्यांनी आणि विकले गेलेल्यांनी महाराष्ट्रामध्ये खर तर शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे. कारण ज्यांनी वैचारिक बुद्धिभेद केलाय, ज्यांनी कोल्हापूरच्या जनतेला, मतदारांना फसवलंय, त्या संजय मंडलिकांनी शाहू महाराजांवर त्या ठिकाणी टीका करणं खर तर हा महाराष्ट्रद्रोह आहे. म्हणजे 150 किलोचं जनावर जे व्हाईट कॉलर आहे, अशा संजय मंडलिकांना शाहू महाराज सहजासहजी कळणार नाहीत.